मी रसिका गांगर. तर आजचा हा एपिसोड हा माझ्या नवीन सिरीजचा पहिला एपिसोड आहे. टॉक विथ रसिका ही एक नवीन आणि थोडी वेगळी सिरीज मी सुरू करते. नाट्य, साहित्य, नृत्य आणि संगीत ह्या क्षेत्रांमध्ये आपल्याला अनेक दिग्गज आणि ज्येष्ठ कलाकार लाभलेत, ज्यांनी त्यांची अख्खी आयुष्य त्यांच्या कलेला समर्पित केली. अशाच काही दिग्गज आणि ज्येष्ठ कलाकारांशी मी ह्या सिरीजमध्ये संवाद साधणार आहे, जेणेकरून त्यांचे उत्तम विचार आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळतील आणि माझ्यासारख्या अनेक नवोदित कलाकारांना त्यांचं छान मार्गदर्शन सुद्धा मिळेल. पहिल्या एपिसोडमध्ये आपण गप्पा मारणार आहोत ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे यांच्या बरोबर. खरं सांगायचं तर सुरेश खरे सर हे माझे लेखन क्षेत्रामधले मार्गदर्शक आहेत. साधारण 3 ते 4 वर्ष आधी मी त्यांच्या 2 कार्यशाळा अटेंड केल्या होत्या, सूत्रसंचालन आणि नाट्यलेखन. सांगायचं असं की ते उत्तम लेखक, नट आणि दिग्दर्शक तर आहेतच, पण त्याचबरोबर एक उत्तम शिक्षक आणि माझ्यासारख्या अनेक नवोदित कलाकारांना नेहमीच प्रोत्साहन देणारं व्यक्तिमत्व आहे. तर इतकं छान व्यक्तिमत्व आपल्याला पहिल्याच एपिसोडमध्ये लाभलंय हे माझं खूप मोठं भाग्य आहे. तर सुरू करूया टॉक विथ रसिका एपिसोड पहिला. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या बालपणाविषयी मला थोडंसं सांगाल का? म्हणजे एक जी नाट्यलेखन ह्याच्यासाठी असं म्हणतात की नाट्यलेखनासाठी वाचन वगैरे ह्या सगळ्याची आवड खूप लहानपणापासून असावी लागते, तर पुढे त्याचा नक्कीच फायदा होतो वगैरे. तर तुम्हाला वाचनाची किंवा लेखनाची आवड ही बालपणी होती का, किंवा तुमचं थोडक्यात एक वर्णन सांगा. काय आहे, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात वगैरे आपण म्हणतो ना, ते काही खरं नसतं. कारण ह्याच्यामध्ये लहानपणी शाळेमध्ये असताना सगळीच मुलं नाटकामध्ये कामं करतात, पण ती सगळीच काही नट वगैरे होत नाही. पण ती नट झाल्यावरती आपण म्हणतो की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. पण वाचनाचा विचार नसता तर ते फार बरोबर आहे. त्याचं कारण असं की माझी आई जरी वर्णांकजर फायनल पास होती तरीसुद्धा तिला वाचनाची प्रचंड आवड होती. म्हणजे ज्या वयात साने गुरुजी किंवा असे बालनाट्य वगैरे अशी वाचायची, त्या काळात मी खांडेकर, फडके आणि माडखोलकर वाचून पूर्ण केले होते. कारण माझी आई लायब्ररीची एका सभासद होती आणि ती जी पुस्तकं आणायची तिचा मी फडशा पाडत असे. तर तिथे वाचनाची आवड झाली. पण नाटककार वगैरे मला काय व्हायचं नव्हतं, मला व्हायचं होतं नट. आणि त्याप्रमाणे मी शाळेमध्ये असताना 2 नाटकामध्ये कामं केली. पहिलं होते माझं नाटकात काम होतं ते गणेशोत्सवात केलं. त्याच्यामध्ये ते सत्तेचे गुलाम या नाटकामध्ये स्त्री भूमिका मार्तंडरावाची 3री बायको या हिशोबाने मी पहिल्यांदा रंगमंचावरती आलो. आणि तुला सांगितलं खोटं वाटेल, त्यावेळेला मी खूप गोडू दिसलो असं लोक म्हणतात. पण ते लहानपणी सगळेजण गोड दिसतातच. पुढच्या वर्षी मला प्रमोशन मिळालं. त्या पहिल्या ह्याला काही संवाद नव्हते, पण पुढच्या वर्षी मामा वलेरकरांच्या हाच तुझा असा बाप या नाटकामध्ये मी काम केलं. त्याच्यामध्ये कुशाही भूमिका केली आणि ते डायलॉग्स होते. आणि तेव्हा लक्षात आलं की आपण नाटकात काम केलं की दुसऱ्या दिवशी लोक आपल्याला बोलत होतात, अरे काम सुरू का, हा अमुक अमुक. आणि तिथं कुठेतरी समजलं की आपल्याला पुढे नट व्हायचं आहे हे डोक्यात घेतलं. पण ते तेवढंच, वडिलांनी पुढे नाटकात कामं करून दिली नाही. आधी अभ्यास करा, मॅट्रिक पास व्हा, पुढचं पुढे बघू. म्हणजे तुम्ही आता सांगितलं की तुम्हाला नाटकाची आवड होती, म्हणजे नट होणं हे तुमचं एक ध्येय नाही, पण आवड नक्कीच नाटकाची. माझे वडील आहेत ना, वडिलांना नाटकाची प्रचंड आवड होती. त्यांनी बालगंधर्वांची सगळी नाटकं पाहिलेली होती, 2-2दा 3-3दा. तर ते कुठे जगतात असावंच लागतं, या येतं ते. तर नाट्यलेखन हे तुम्ही पहिल्यांदा कधी, म्हणजे नाटकाची आवड म्हणजे एक नट म्हणून तुम्ही आता सांगितलं तसं की तुमचं असं चाललेलं, तर नाट्यलेखन हे कधी, हा विचार कधी तुमच्या? नाट्यलेखनाचा विचार फार पुढे आला. ते कसं झालं सांगतो तुला मी, की म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना परत नाट्य माझी सुरू केली. मी नाटकात भूमिका करायचो, साईड रोल्स असायचे, चांगले असायचे, हे असायचं. पण नाट्यलेखन कसं झालं ना, तो एक अपघात आहे. खरं म्हणजे मला मुळीच ठेवायचं नव्हतं, पण मी नाटकात कामं करत असताना मी लेखन पण करत होतो, कविता करत होतो. कॉलेजमध्ये असताना सगळेजण कविता करतात, त्याला काही अर्थ नसतो. कविता करत होतो आणि मी एकदा गोष्ट लिहिली आणि ती गोष्ट कम्प्लिटली संपूर्णपणे ती होती संवादात्मध्ये.
पात्रांना नावच नव्हती. एक मुलगा तरुण आणि एक तरुणी हे बोलत आहेत, या बोलण्यामध्ये संबंध हे केलं. तर आम्ही ह्याच्यामध्ये बसलो होतो, आम्ही कॉलेजमधले मित्र, कॉलेज संपलं होतं आणि लॉ कॉलेज सुरू केलं होतं. आम्ही हॉटेलमध्ये बसलेले असताना तिथे हा आला, कोण, बबन प्रभू, आणि तो आकाशवाणीवरती तो प्रोग्राम प्रोड्युसर होता. त्यांनी ती कथा वाचली, वाचू का म्हटलं, तर काय नाही, ठरवलं आहे काहीतरी. अरे तिथे वाचल्याने म्हणाला, तुझी कथा नाही आहे, ही श्रुतिका आहे, हा एक छान रेडिओ प्ले आहे, माझ्याकडे दे, मी ते पुढच्या आठवड्यात मला पाहिजे आत्ता एक स्क्रिप्ट, पुढच्या शुक्रवारी तुला मी ते हे करतो. आणि शुक्रवारी पुढच्या ते माझं पहिलं अरविंद देशपांडे आणि नीलम प्रभू अशा दोन ह्याने कमवून मिळलं आणि ते अतिशय गाजलं. आणि तेव्हा मला माझ्यातला कोणीतरी लेखक सापडला, पण नाटककार सापडलेला नव्हता त्याच्यामध्ये. आणि मग एकदा ते हे लिहून लिहायला लागल्यावरती मी माझ्या दर महिना दीड महिन्यांनी श्रुतिका आकाशवाणीवरती यायला लागल्या. त्याच वेळेला आमची संस्था नाटकं स्पर्धेकरता करण्याकरता शोधत होती. आणि आम्ही सबनीसना विचारलं, आम्ही यांना विचारलं, कानिटकरांना विचारलं, कालेलकरांना विचारलं, कुणाला वेळ नाही. तर माझे दिग्दर्शक आमचे नंदकुमार रावते म्हणाले, अरे तू का नाही लिहिलीत, तुला संवाद चांगले लिहिता येतात, तुझं रेडिओ प्लेस गाजले आहेत, तर लिहितो. आणि मी लिहिलं माझं पहिलं नाटक, ते सागर माझा प्राण. फॅनी नावाच्या चित्रपटातलं जे कथानक होतं ते मला आवडलं होतं, त्याच्यावरती मी ते मराठीकरण केलं. आणि त्या नाटकाला राज्य स्पर्धेमध्ये 8 पारितोषिकं मिळाली आणि मला नाटककार हा टिळा लागला. छान, खूपच छान. सर, एक प्रश्न म्हणजे एक नेहमी मनात येतो की जेव्हा आपण एखादं कथानक म्हणजे श्रुतिका लेखन, कथा लेखन, कादंबरी लेखन, हे मला वाटतं लेखन पण 3 वेगवेगळे जॉनर्स आहेत. तर एखादी कथा जेव्हा आपल्याला 3 वेगवेगळ्या माध्यमांमध्ये उतरवायची असते, लिखाण त्याचं करायचं असतं, तर तेव्हा लिखाण करताना लेखकाला काही विशेष गोष्टींची काळजी घ्यावी लागते का, किंवा काही त्यासाठी विशेष तुम्ही सांगतो तुला. हां, म्हणजे काय असतं माहिती का, ही कथा काय, कादंबरी काय, नाटक काय, कसं जन्माला येतं. पहिली गोष्ट म्हणजे माणसाचं मन म्हणजे महासागर आहे. तुम्हाला माणसाचं मन वाचता यायला पाहिजे. आणि माणसाचं मन वाचता येणं ही कुठच्याही कलाकृतीकरता, वाङ्मयीन कलाकृतीकरता पहिली गोष्ट आहे आवश्यक. की तुम्हाला निसर्गाची वर्णन आणखी न्याच्याकरता नाही, माणसाने शब्द निर्माण केले ते शब्दकोशाकरता नाही, तर व्यक्त होण्याकरता. तुमच्या आमच्यामध्ये प्रत्येकामध्ये लेखक असतो. आम्ही लिहितो म्हणून लेखक होतो. तुमच्या डोक्यात ते सगळे विचार येतात वेगवेगळ्या पद्धतीने, तुम्ही ते कागदावरती उतरत नाही म्हणून तुम्ही लेखत नाही. तर आता एखादी गोष्ट पाहिल्यावरती जेव्हा माणसाला 2 प्रश्न पडतात, मी माझ्यापुरतं सांगतोय, प्रत्येकाची ज्याला म्हणतात प्रोसेस वेगळी असेल त्याच्यामध्ये, की हाऊ अँड वाय, का आणि कसं. माणसं अशी का वागतात, हाऊ आणि कशी वागतात, ह्या प्रश्नाची उत्तरं शोधत जाणं आणि त्यामुळे ते नाटक घडत जातं. उदाहरणार्थ, की एक मुलगी त्याच्यामध्ये तिने आपल्या 3 भावांना घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ती मुलगी वाचली आणि ती 3 भावंड वाहून गेली आणि तिच्यावरती खटला झाला. 3 भावांचा खून करला. आता याने मला झपाटून टाकलं, हे का घडलं आणि कसं घडलं. आणि या का आणि कसं घडलं याचे उत्तर शोधत असताना नाटक उभं राहिलं. ते माझं दुसरं नाटक स्वर जोडता लिहितच होतं. असं प्रत्येक नाटक ज्या वेळेला तुम्हाला प्रश्न पडतात, माणसं अशी का वागतात, तर ह्या प्रश्नाची उत्तरं शोधण्याची प्रोसेस म्हणजे तुमचं लेखन ते कागदावरती उतरल्यावरती. आणि म्हणून काय लागतं त्याकरता, की जसं मी सांगितलं
पहिली गोष्ट म्हणजे वाचनता तुमचं चांगलं असावंच लागतं. तुमची भाषेवरती प्रभुत्व असल्याशिवाय तुम्ही अभिव्यक्त होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला शब्द चाचपडायला लागता कामा नाही येत. शब्द तुमच्याकडे धावत यायला पाहिजे की मला वापरा, मला लिहा, मला लिहा. खूप छान. जर तुम्ही शब्द शोधत बसलात ना तुम्हाला लेखक नाही होता यायचं, कधी लेखक होता येणार. शब्द हे तुमच्याकडे मला कुठेतरी जागा द्या हो तुमच्या लेखनामध्ये म्हणून यायला पाहिजे. तर त्याच्याकरता भाषेवरती प्रभुत्व लागतं. आणि भाषेवरती प्रभुत्व म्हणजे शब्दकोश डिक्शनऱ्या वाचून भाषेवरती प्रभुत्व येत नाही. भाषेवरती प्रभुत्व तुमचं वाचन जितकं चांगलं असेल तितकं आहे. आता मी जो माझा नियम आहे तो अजूनसुद्धा की किती उशीर झाला तरी रोज रात्री किमान 1 तास वाचन केल्याशिवाय मी झोपत नाही त्याच्यामध्ये. आणि म्हणून मी आता म्हणजे माझं पहिलं लेखन ह्याच्यामधलं 62 साली आलं, रेडिओवरती 60-62 साली आलं. त्याला 60 आता वर्ष होऊन गेली. हे 60 वर्ष मी सातत्याने लेखन करत राहिलो. याचं कारण मला माझ्या वाचनाने खूप आनंद दिला आणि मला एक शेवटी त्या लेखनाकरता जे मला भांडवल लागतं, शब्दांचं भांडवल लागतं. माझ्याकडे विचार होते पण ते विचार अभिव्यक्त करण्याकरता लागतात माध्यम तुमचं तर ते शब्द. आणि म्हणून तर त्या 2 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. आणि माझ्यापुढची माझी ही प्रोसेस आहे. मी उत्तर शोधत जातो. आणि अजून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मला सांगायचं आहे काय ते मी पहिल्यांदा ठरवतो. विचार महत्वाचे. हां, की मला ह्याच्यामध्ये मी इथं लेखन करतोय ते मला काय लिहायचं आहे, मला लोकांना काय सांगायचं आहे, मला काय अभिव्यक्त करायचं आहे. याचं कारण असं की जर तुम्हाला तुमचं डेस्टिनेशन तुम्हाला जायचं आहे कुठेही ठरलं, तुम्हाला निघायचं कुठे ते ठरवायला लागतं आणि जायचं कुठे ते ठरवायला लागतं की तुमचा जो प्रवास होतो तो त्या दिशेने होतो आपोआप. की मला मुंबईहून पुण्याला जायचं आहे, टॅक्सीने येऊ शकतोस, तू बसने येऊ शकतोस, तू चालत येऊ शकतोस, तू प्रायव्हेट कारने येऊ शकतोस, तू ट्रेनने येऊ शकतोस. कसं यायचं ते नाटक तसं असतं. त्या शेवटी कसं जायचं ते तुम्ही ठरवायचं. पण शेवट मला करायचं. त्यामुळे तुला मी सांगतो की माझी 31 नाटकं रंगमंचावरती आली. पण माझ्या कुठचंही नाटक चांगलं असेल, वाईट असेल, सामान्य असेल, काही असेल, पण कुठच्याही नाटकाचा शेवट फसलेला नाही. याचं कारण एकच, मला लोकांना काय सांगायचं आहे, काय द्यायचं आहे ते मला पहिल्या वाक्यापासून माहीत असतं. आणि माझे कॅरेक्टर्स अशा रीतीने वागतात की सो दॅट दे हॅज टू रीच दॅट एंड ऑटोमॅटिकली. वा, खूप छान सर. तुम्ही खूप छान सांगितलं. आणि हे खूप महत्त्वाचं आहे की लेखकाला काय सांगायचं आहे आधी. म्हणजे ते जर त्याचं स्वतः क्लिअर असेल तर नक्कीच ऑडियन्सपर्यंत तो खूप छान पद्धतीने आपल्या लेखनातनं देऊ शकतो. तर आता मी आता तुम्हाला एक प्रश्न विचारलेला की जसं एक कथा जी 3 माध्यमांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने लिहायची असेल तर असंच मला एक त्या अर्थाचाच अजून एक प्रश्न पडतो की रूपांतरित नाटक म्हणजे आता संकेत मिलनाचा, पप्पा सांगा कुणाचे, ही तुमची काही नाटकं आहेत जी तुम्ही रूपांतरित नाटक म्हणजे आधी गुजराती रंगभूमीवरनं किंवा तशी मूळ कथा ही इंग्लिश वाङ्मयाचा एक प्रकार आणि मग त्याचं गुजराती आणि मग मराठी. तर ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणजे जेव्हा एखादी कल्पना त्याच्यात जास्त बदल न करता आपल्याला आपल्या मराठी रंगाने करायची असेल तेव्हा तुम्ही रोही करता तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे की ते जे तुम्हाला अन्य भाषेतलं किंवा अन्य कल्पना असते ती कल्पना किंवा ते नाटक तुम्हाला स्वतःच्या मराठी भाषेत तुमच्या मातृभाषेत तुम्हाला ते त्याचा विचार करावा लागतो. आपलं काय होतं आता तू म्हणतोयस त्याप्रमाणे की कित्येक आपण माणसं जी बोलतात मराठी इंग्लिश बोलतात त्यावेळी त्यांच्या ह्याला मराठीपणाची झाक काय येते कारण ते विचार करतात मराठीतून आणि बोलतात इंग्लिशमधून. तसं नाही. तुम्ही ज्या विषयात तुम्हाला ज्या भाषेत तुम्हाला लिहायचं आहे ज्या भाषेत तुम्हाला बोलायचं आहे त्या भाषेत त्याचा विचार करा. मी ते ओरिजिनल जे असेल ते वाचतो मग मी बाजूला ठेवून देतो आणि त्या बाजूला ठेवून दिल्यावरती ते संबंध आहे ते मी माझ्या मराठी वातावरणामध्ये
ते कसं बसेल ते मी बघतो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये भाषांतर आणि रूपांतर याच्यामध्ये फरक असतो. भाषांतर हे तसंच्या तसं मी घेतो. रूपांतरमध्ये मी ते माझ्या संस्कृतीत, माझ्या भाषेमध्ये, माझ्या भाषेच्या वर्णनामध्ये, माझ्या शैलीमध्ये, माझ्या सामाजिक वातावरणामध्ये मी ते बसवतो. त्यामुळे मग ते वेगळं होतं. त्यामुळे माझं रूपांतर, मला असं वाटतं बहुतेक रूपांतर हे रूपांतर वाटत नाही की त्याच्यामध्ये की आता पप्पा सांगण्याचं एक वाक्य आहे की ती म्हणते, तो सांगतो की तुझं प्रियकर काय करतो, ती म्हणते की तो फ्रेंच असतो. तो म्हणतो काय करतो, तो फ्रेंच शिकवतो. तो म्हणजे फ्रान्समध्ये फ्रेंच शिकवतो. पण त्यात काय झालं, आपला मराठी प्राध्यापक नाही मराठी मुलांना मराठी शिकवत. हे मराठीतून विचार करणं. हां, किंवा ती आता म्हणजे ती मॉडेल असते सखी शेजारणीमध्ये, ती सांगते की मी याचं शूटिंग करत होते टॉयलेट सोपचं, आंघोळ करायचं आणि त्याच्यामध्ये साबण लावायचा. कधी कधी माझा फेसचा अँगल सोबत असे तर कधी साबणाचा फेस निवडून दिल्या. आता हे फेस जे केलं ना ते मराठीमधलं होतं, त्याचा मूळ कथेशी काही संबंध नाही. असं असतं ते. खूप छान. तर तुम्ही आतापर्यंत 32 नाटकं लिहिली आहेत आणि एक सुंदर प्रोसेस असते म्हणजे नाट्य निर्मितीची, म्हणजे लेखकाच्या मनात नाट्य संहितेचा विचार आल्यापासून ते तिसरी घंटा होऊन पहिल्या प्रवेशाची नांदी होईपर्यंत एक खूप सुंदर एक प्रोसेस असते आणि ती नक्कीच तुम्ही खूप बघितली, जवळून बघितली, अनुभवली. तर कधी कधी असं होतं की नाटकाचं कथानक हे खूप छान असतं, पण म्हणजे मला बेसिकली असं विचारायचं आहे की दिग्दर्शक आणि नट ह्यांचा किती वाटा असतो एखादी उत्तम नाट्य कलाकृती तयार व्हायला. म्हणजे कधी कधी असं होतं ना की नाटक ही टीम वर्क आहे. त्यामुळे की माझं नाटक माझ्यापुरतं नसतं, ते दिग्दर्शक आणि अभिनेत्याचं पण असतं, ते नेपथ्यकाराचं असतं, ते पाठीमागे इस्त्री करणाऱ्या माणसाचं असतं, ते पाठीमागे सेटिंग लावणाऱ्या माणसाचं असतं. आता हे काय असतं की पहिली गोष्ट म्हणजे की लेखक आणि दिग्दर्शक नाटककार यांचं ट्युनिंग अप व्हायला पाहिजे. मला काय म्हणायचं आहे ते माझ्या दिग्दर्शकांना जर व्यवस्थित समजलं तर तो नटाला समजू शकतो हे असं असं पाहिजे म्हणून. त्यामुळे संकेत निर्देशाचं नाटक जेव्हा मी डायरेक्ट केलं, दिग्दर्शक केलं, तेव्हा मीच लेखक आणि मीच दिग्दर्शक आणि अर्थात मला दिग्दर्शनाचा अनुभव होता म्हणून मी ते केलं. तर की मला काय म्हणायचं आहे तो माझ्या दिग्दर्शकाला मला व्यवस्थित माहीत होतं कारण ते काढून घेत आलं. असं आहे की नाटकाच्या ह्याच्यामध्ये की लेखक लिहितो, दिग्दर्शक ते इंटरप्रिट करतो. त्याच्यामध्ये त्या इंटरप्रिट करण्यामध्ये त्याचा जो अर्थ आहे तो त्यांनी समजून घ्यायला लागतो. त्याच्यामध्ये चांगल्या नाटकामध्ये अलिखित भाग, अनरिटन पार्ट, दोन संवादाच्या मधला हा फार महत्त्वाचा असतो. नाटक कुठचं चांगलं की ज्या ह्याच्यामध्ये अलिखित भाग जास्ती असतो, की तो दोन संवादाच्या मधला भाग असतो, तो लिहिलेला नसतो पण आधीच्या आणि नंतरच्या संवादामधून तो कळला पाहिजे. त्याला दिग्दर्शक हा लेखकाच्या वरती 4 अंघोळ गेला पाहिजे आणि न त्याच्याही वरती 4 अंघोळ गेला पाहिजे. त्यामुळे नट हा सुद्धा प्रतिभावान लागतो. की नटांनी आताचे नट काय होतात की जर नाटक 9:30चं 8:30चं असेल 8:25ला येतात आणि सांगतात मी मेकअपला बसतोय, दुसरी वेळ देईल. असं नसतं. म्हणजे आता आपण नेहमी म्हणतो, तू म्हणाल की मी आता जुन्या पिढीतलं आहे, पण जुन्या पिढीचं जे चांगलं होतं ते घ्यायला पाहिजे, सगळंच वाईट नसतं त्याच्यामध्ये. म्हणजे विजया मेहतासारखी दिग्दर्शिका जी मला माझ्या गुरुचेही गुरु म्हणून तिला मानतो, मी जिला गुरु म्हणून मानायचो, जे मत असो, तिने जेव्हा मला उत्तरोमध्ये नाटकात काम केलं तेव्हा ते म्हणजे सुरेश बस माझ्याशी बोलायचं आहे आणि तिने माझ्याकडून माझं नाटक मला काही काय म्हणायचं आहे त्या शंका उपस्थित केल्या आणि माझ्याकडून समजून घेतल्या. शरद तळवलकर ग्रेट नट, ज्याच्याकडनं आपण
विनोदी अभिनय कसा करावा हे शिकावं, धडे घ्यावे असा हा नट, तो माझ्याकडून की मला तुमच्या ह्याच्यामधला अर्थ समजत नाही आहे, मला तुम्ही करून दाखवा अनरिटन पार्ट. हे आता कोण कोणाला वेळ आहे? आता जो उठतो, कारण त्याला शूटिंग आटपून तो इथे येतो आणि परत त्याला पुढच्या शिफ्ट करता जायचं असतं. नाटक असं होत नाही त्याच्यामध्ये. तर या सुरुवातीच्या ह्याच्यापासून या सगळ्यांचं कोऑर्डिनेशन लागतं. नेपथ्यकार सुद्धा, तो माझ्याकडे जो सगळे नेपथ्यकार, मला खूप चांगले दिवस भेटले. माझं 8 नाटकं 9 नाटकं नंदकुमार रावतेने दिग्दर्शित केली. माझं एक नाटक पुरुषोत्तम दारव्हेकरांनी केलं, एक मोगर रांगणेकरांनी केलं, एक कमलाकर सोमटक्के, विनय आपटे, राजन तामाणे, नंतर तो असे किती सांगू तुम्हाला. त्याच्यामध्ये सगळ्या ह्या 9 ते 10 दिग्दर्शकांनी, आणि हे प्रत्येक दिग्दर्शक हा दिग्दर्शक म्हणून चांगला होता, तर ते माझे सूर जुळले. त्यामुळे नाटक केलं तर 5 प्रयोग होत किंवा 100 प्रयोग होत, त्याचा सवाल नसतो. नाटकाचा प्रयोग मला जो अभिप्रेत आहे त्याच्या जवळपास जातोय की नाही एवढंच मी बघतो त्याच्यामध्ये, बाकी माझ्याकडे काही नसतो. तर ही जी प्रोसेस असते नाटकाच्या पहिल्या याच्यापासून, दिग्दर्शक लेखकाला सांगतो मला अमुक होत पटत नाही, मग काय होतं, बदल पाहिजे त्याला, तो बदल करायचा की नाही लेखकावरती असतो. लेखकाचा शब्द आता अंतिम शब्द त्याच्यामध्ये की नाही मला हा बदल करता, म्हणजे मी काही ठिकाणी मी बदल केलेले आहे. एखाद्या ज्यांना म्हणतात की पडदे ओढणाऱ्या माणसांनी मला एखादा बदल सुचवला की मला असं असं वाटतं, तुझं चांगलं असेल तर मी घेतो, आणि एखाद्या महान दिग्दर्शकांनी सांगितलेलं मला पटलं नाही तर मी घेत नाही. इट इज अ क्वेश्चन ऑफ कन्व्हिन्सिंग अँड गेटिंग कन्व्हिन्स. तुम्ही मला पटवा किंवा मी तुम्हाला पटवतो, पण मला न पटलेल्या गोष्ट मी करू शकत नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे मला पटलेली गोष्ट, कारण मी जेव्हा एक एक शब्द देतो, कुठचाही नाटककार साधारणपणे चांगला म्हणतो, तो ज्यावेळेला काही लिहितो त्यावेळेला त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये वाक्यामागे त्याच्यामध्ये विचार असतो. तो विचार समजला पाहिजे. तो विचार नसेल तर सगळं मग उथळ होतं व्हायच्यासारखं, खळखळाट फार आशय काही नाही. सर आता तुम्ही हे जे सांगितलं मला एक आठवतंय, तुम्ही कार्यशाळेमध्ये एकदा सांगितलं होतं की एक उत्तम नट कोण, तर लेखकाने लिहून दिलेलं वाक्य वाचून अभिनय करणारे बरेच असतात, पण एक उत्तम नट तो असतो जो अलिखित भाव वाचून त्यावर अभिनय, म्हणजे लेखकाने जे लिहिलं नाहीये तेही जाणून त्या पद्धतीचे भाव रंगमंचावर जो हे करतो, तो मला वाटतं असं तुम्हीच हे सांगितलं होतं, मला आठवतंय. कारण हा जो अलिखित भाग असतो ना, तो अलिखित भाग त्याने काढलेला असतो, आणि तो अलिखित भाग दिग्दर्शकांपर्यंत समजला पाहिजे त्याच्यामध्ये. की आता असं आहे ना की तो संबंध भाग भरून काढणं, त्याच्यामध्ये शब्द नसतात, बरोबर, पण फक्त म्हणजे तो. आणि आता फोनवरती कसं बोलायचं, आता फोनवरती बोलताना हॅलो असं का तुम्ही म्हणता, बरं बरं असं का तुम्ही म्हणता, असं नाही बोलत. असं का तो असं तुम्ही म्हणताय का हे त्यांना न विचारता तो काय म्हणताय ते समजलं पाहिजे. उदाहरणार्थ त्या ह्याच्यामध्ये संकेत मिळण्याच्यामध्ये त्याच्या वाक्यावर वाक्य असतात. आता तो म्हणतो की अगं अगं तू मला फोन कशाला करताय, मुलीचा दात पडला तर. अगं नाही ग, तो दात पोटात गेला त्याचं ते झाड नाही उगवत, म्हणजे त्याचं झाड उगवतं का हा त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. तो तिला झाड उगवतो का, अगं नाही असं नाही म्हणावं लागलं. अगं काय माहितीये का, दात पडलाय ना तो त्याच्यामध्ये ना, तर काही काळजी करून झाड नाही उगवत. हां अगं हो जाईल तो पडून जाईल. अगं नाही ग, जो पोटात गेलाय तो पडून जाईल. आता हे जे आहे ना, हे नटांनी डेव्हलप आणि दिग्दर्शकाने डेव्हलप. आता मीच दिग्दर्शक होतो म्हणून सोडून द्या, पण हे डेव्हलप करणं हे. आणि त्याच्यामध्ये काही काही म्हणजे दिलीप प्रभावळकर किंवा विक्रम गोखले यासारखे जे महान नट होते ते विचार करतात, डोकं आहे न. एवढंच नाही तर या मी जी आत्ता नावं घेतली किंवा आणखीन जे खूप नावं आहेत, डॉक्टर लागू, ते त्या आपल्या ह्याच्यामध्ये वाचन करीत बसायचे. या माणसांचं वाचन अपाट होतं नटांचं, हे लक्षात घ्या.
हे जे अभिनेते आज तुम्ही पाहता ते शिखरावरती आहेत, सहजासहजी नाही गेले, ते शिखरावरती गेले. त्याचं वाचन पण दांडगे आहे. माणूस समजून घेणं हे फक्त वाचनातून करता येतं, आणि तो समजून घेतलेला माणूस रंगमंचावरती अभिनय करणं हे नटाचं काम. मिश्किली हे तुमचं मला वाटतं खूप गाजलं जे तुम्ही, हो. आणि अमेरिकेतही त्याचे बरेच प्रयोग झाले. जवळजवळ 2.5 महिने तुम्ही अमेरिकेमध्ये ह्याचे प्रयोग केले आणि सगळ्यांना ते खूप आवडलं. म्हणजे नवीन प्रयोग आणि खूप छान तुम्ही दिग्दर्शन आणि लेखन, तर त्याबद्दल थोडंसं सांगाच. म्हणजे सांगतो. त्याचं मूळ आहे ते पहिले महिने माझ्या गजरा या कार्यक्रमात. दूरदर्शन मी गजरा कार्यक्रम केला, तो तुफान लोकप्रिय झाला. त्याच्यामध्ये हे मला सांगण्याची आवश्यकता नाही, लोकांना माहिती आहे. गजरा आणि नाट्यावलोकन हे दोन्ही कार्यक्रम खूप चांगले झाले. आता या गजरा कार्यक्रमामध्ये काय होतं, 10-10, 5-5, 7-7 मिनिटाची वेगवेगळी स्किट्स असायची, आणि ती विनोदी, नर्म विनोदी, पण त्यातून काहीतरी पण सांगण्यासारखं असायचं. मी माझा त्या प्रत्येक गजऱ्यामध्ये मी माझ्याकरता एक छोटासा रोल करायचो. याचं कारण नट व्हायची खूप इच्छा ना, तर ती नट व्हायची इच्छा पातळीशीच काढली होती. ती मी हाऊस पुरी करून घेतली की माझ्या प्रत्येक ह्याच्यामध्ये मी एक छोटा रोल ठेवून द्यायचो, एक एपिसोड मला करून द्यायचो, मी करून घ्यायचो माझ्याकरता. त्याच्यामध्ये मी स्वतःच लिहित होतो, स्वतःच त्याच्यामध्ये स्टेज शो करत होतो. स्टेज शो नाही, स्टेजवरचं डिरेक्शन त्याच्या वेळेला. आता ज्या वेळेला ते बंद पडलं, म्हणजे गजरे झाले नंतर, की मी विचार केला की याचं हे आपण रंगमंचावरती का आणू नये. आणि मग रंगमंचावरती आणायचं म्हटलं तर मी एक गोष्ट ठरवलं, याला नेपथ्य असणार नाही, याला खास कॉस्ट्यूम असणार नाही, याला फार प्रॉपर्टी लागणार नाही, आणि हा कार्यक्रम कुठेही करता येईल असं आपण सुटसुटीत 4 माणसाचा कार्यक्रम बसूया. 2 जोडपी, मी आणि आशा दत्ता, सुधीर गाडगीळ आणि इला वाटे, ही आमची पहिली टीम. त्यानंतर ज्या वेळेला आम्ही अमेरिकेत गेलो त्यावेळेला आशा दत्ता अवेलेबल नव्हती, त्यामुळे तिचं अगदी स्मिता तळवलकर आली, आणि इला अवेलेबल नव्हती म्हणून तिच्याऐवजी स्वरूपा खोपकर आली. आम्ही लोक काय, आणि अमेरिकेमध्ये आम्ही त्या नाटकाचे मिश्किलीचे 25 प्रयोग 25 वेगवेगळ्या ठिकाणी केले एका शैलीने. आणि त्याला म्हणजे कुठे कुठे गेले, मोठ्या 1000 माणसांच्या हॉलमध्ये गेले, 500 माणसांच्या ह्या केले, 200 माणसांच्या शाळेच्या ऑडिटोरियममध्ये गेले, गराजमध्ये गेले, आणि देवळात सुद्धा गेले. म्हणजे पाठीमागे रामकृष्ण वगैरे धनुष्य घेऊन उभे, आणि पुढे आम्ही नाटक करतोय असं पण केलं. त्याच्यामध्ये फक्त रामकृष्ण वगैरे पाठीमागे असताना चपला वापरता आल्याने एवढंच त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट करावी लागली. आणि तो कार्यक्रम तिकडे सुद्धा डोक्यावरती घेतला तेव्हा लक्षात आलं की स्क्रिप्ट जर चांगलं असेल, अभिनयाची बाजू जर भक्कम असेल, आणि ते जर लोकांना भावणारं आशय संपन्न असेल, तर त्याला या बाकीच्या गोष्टींची गरज लागत नाही. आणि मग मी ज्या वेळेला अमेरिकेतून पळालो तेव्हा अमेरिकेतला जायच्या अगोदर एक शेवटचा आम्ही 10-12 प्रयोग लाईनीने मुंबईत केले, मुंबई आणखी महाराष्ट्रात. आणि शेवटचा प्रयोग जायच्या अगोदरचा होता, त्याच्यामध्ये मी शन्नाला बोलावलं होतं. शन्नाने काय सांगितलं की आता मग मी अमेरिकेहून 2.5 महिन्यांनी येणार, तोपर्यंत तुझं जे स्तंभलेखन आहे ना, त्याच्यामध्ये कॉलम लिहितो तू शन्नाने नावाचा, त्याच्यावरती मला तू करून दे. तो आम्ही बरं देतो. म्हणजे मी आल्यानंतर ते बसवायला गेलो आमच्या तुमच्यामध्ये. मी आलो, आल्यानंतर काय झालं की त्यांनी मला म्हणजे काय झालं, नाही म्हणे मला जमत नाही, तूच लिही, तो फॉर्म तुला समजला आहे. शन्नाने सांगितलं हे पुस्तक आणि तुला काय करायचं आहे ते कर. आणि मी त्याचं बाहेर केलं, आणि आशा काळे, मी, नंतर मिराशी, आणखीन एक तामाणे, आम्ही 4घांनी मिळून त्याचे परत 100-1 प्रयोग केले. त्याच्यामध्ये काय आहे, माणसाला 1-1.5 तासाची 2 तासाची सुंदर करमणूक जी घरच्या घरी किंवा अशी बसायला व्हायची मिळते. प्रत्येकाला तिकीट काढून थिएटरमध्ये जायचं हे जमत नाही. तर सोसायटीमध्ये आम्ही कुठे कुठे प्रयोग केले पैसे तुला, अगदी गावागावात कुठे व्हायला करायचं आहे. बरं, आमचं आम्ही त्याला टॅक्सी प्रोडक्शन, 4 माणसं कुठेही टॅक्सीने जावं,
आणि प्रत्येकाचं सामान एका छोट्या बॅगमध्ये त्याच्यामध्ये. प्रॉपर्टी नाहीच. प्रॉपर्टी काय, 3 खुर्च्या, 4 खुर्च्या आणि 1 टेबल आणि 1 टीपॉय असलं तर बाकी काही नाही आम्हाला लागत त्याच्यामध्ये. तर म्हणून मिश्किली आणि त्याच्यापासून शन्नारे, ज्याला पुढे मी नाव बदललं, पण शन्नारे म्हटल्यावरती काही वेळेला पहिल्यांदा लोक काही येईन अशी झाली. त्यांना वाटलं हा मन्नाडेसारखा संगीताचा कार्यक्रम आहे. तेव्हा म्हटलं मग सन्नाडे तुझं ते सेव तुझं नाव बदलूया. नाव बदललं त्याचं, अशी माणसं अशा गमती, आणि त्याचे मग पुढे मग प्रयोग करत राहिलो त्याच्यामध्ये. आता अजूनसुद्धा मी आता मला म्हणजे काय असतं आता मी माझ्या एक डोक्यात जे आहे ते पटकन सांगून टाकतो त्या निमित्ताने, की माझ्या मध्यंतरी जवळजवळ 2.5 वर्ष झी मराठी दिशा या साप्ताहिकात मी विकली कॉलम लिहित होतो. त्याचे 85 एपिसोड्स झाले, 82 का 85. त्यातले 52 एपिसोड्स घेऊन मी त्याचं एक पुस्तक केलं, असे बाण म्हणून, अशाच तऱ्हेचं. त्यातले 12 एपिसोड्स घेऊन आता मी परत त्याचं हसरे बाण, तिरके बाण या नावाने त्याचं परत प्रयोग चालू करतोय. त्याच्यामध्ये केलेले आहे, आता पुण्याला परत चालू करतोय त्याच्यामध्ये. तुम्ही आत्ताच उल्लेख केला की इथे येणारच होते. दूरदर्शनवरचं तुमचं गजरा आणि नाट्यावलोकन हे त्या काळात अतिशय गाजलं, म्हणजे सगळ्यांनाच खूप आवडत होतं. तर नाट्यावलोकन ह्या गोष्टीचा तुम्हाला नाट्याच्या प्रोसेसमध्ये म्हणजे नाट्यलेखनामध्ये किंवा दिग्दर्शनामध्ये फायदा झाला का? म्हणजे झालाच असेल, पण नाही, उलट आहे. अच्छा. की नाट्यलेख म्हणजे नाट्यावलोकन करायच्या अगोदर मी नाटकामध्ये 62 सालापासून असल्यामुळे नाटकाचं कपडेपट, नेपथ्य, प्रकाश योजना, दिग्दर्शन, अभिनय, लेखन या सगळ्या गोष्टी मी केलेल्या असल्यामुळे त्याचा उपयोग मला नाट्यावलोकन करताना झाला. त्यामुळे मला नाट्यावलोकन एकांगी फक्त नाटकाच्या लेखनाविषयी चर्चा न करता ती नेपथ्य, तुम्ही अमुक खुर्ची जी आहे ती तिकडे ठेवली होती पण ती वापरली नाही संबंध नाटकामध्ये, ते का, हा प्रश्न विचारू शकत होतो. तो नेपथ्याशी निगडीत आहे. किंवा अमुक ठिकाणी प्रकाश योजना चुकी. त्यामुळे लोकांना की हे वेगळे आहे, ह्या अहोरूपम अहोध्वनींचा प्रकार नाही आहे. परत काय आहे की आता जातीभेद म्हणत नाही आहे, कोकणस्थ ब्राह्मण आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये तिरकसपणा जो असतो ना तो त्याच्यामध्ये शिकवावा लागत नाही, रक्तात असतो कधीमध्ये. आणि काय आहे मला की त्यावेळेला एक कला अशी साधली त्याच्यामध्ये. नाट्यावलोकन लोकप्रिय का झालं त्याचं महत्त्वाचं कारण की मी प्रश्न विचारताना माझा चेहरा इतका हसरा आणि छान ठेवत असे, जमत असे मला ते त्यावेळेला थोडंसं ॲक्टिंग येत असल्यामुळे, की कुठे जाणार आहे हे लोकांना कळत नसेल आणि ते गोंधळायचे त्याच्यामध्ये. त्यामुळे मला थोडंसं टेन्शन घ्यायचं. टेन्शन आलं की माणूस नाटकामध्ये किंवा प्रश्न विचारणं गोंधळतो त्याच्यामध्ये. फायदा घ्यायचं. मी कोणाला असं कॉर्नर करण्याचा कधी प्रयत्न केला नाही त्याच्यामध्ये. पण नाटकाचं नाट्यावलोकन करताना मी ते नाटक किमान 2 वेळा पाहत असे आणि पुस्तक वाचत असे. त्यामुळे एखाद्या प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतं त्याचा मी आधी विचार करत असे. किती उत्तर येऊ शकतात, की मी एका रथचक्र या नाटकामध्ये लालन सारंगला विचारलं त्याच्यामध्ये की बाई ग, तुम्ही मैत्रिणीच होती, छान तू काम केलं, सुंदर काम केलंस, पण तू कोकणस्थ दिसत नाहीस. आता आम्ही जेव्हा आधी चर्चा केली ना तेव्हा लालन म्हणाले की ते काय, मी नाटकात काम कसं करते ते सांग. त्याच्यामध्ये तिला तिकडे लाईट सुद्धा काय तिला स्वार्थ सुचतं कोण जाणे, तिने फटकन म्हणाली ती तिथे हे मी काम कसं करते ते बघ पाहिजे की तू आहेस कोकणस्थ ब्राह्मण, तू कुठे कोकणस्थ ब्राह्मण दिसतोस. आता हा प्रश्न हे उत्तर अनपेक्षित होतं त्याच्यामध्ये, पण मला ते अनपेक्षित नव्हतं. मी म्हटलं की बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, मी बाकीचं काही दिसत जाईल पण मी नाटकामध्ये कधीही कोकणस्थ ब्राह्मणाचं काम करीत नाही. आणि मग अशा रीतीने तर लोक ते ज्याला म्हणतात
की ते चटपटीत करायचं त्याच्यामध्ये. त्यामुळे मी फार मोठा भाग्यवान असा की मला म्हणतात जयवंत दळवी वगैरे, अरविंद देशपांडे, वसंत कानेटकर, बस विजया मेहता वगैरे या सगळ्या लोकांच्या मुलाखती मी त्या ह्याच्यामध्ये घेऊ शकतो. सई परांजपे, सईला मी विचारलं की सई तुम्ही तुमची जी सख्खीचे जरी पाहिलं त्या नाटक छोटे प्रसंग आहेत, त्यामुळे ते चित्रपटासारखं वाटतं. त्या इतक्या प्रामाणिकपणे प्रांजळ त्यांनी उत्तर दिलं की काय आहे, मी नाटकाच्या माध्यमात पण काम करते आणि चित्रपटाच्या माध्यमात पण काम करते, त्यामुळे माझे नाटकं चित्रपटासारखे वागतात आणि चित्रपट नाटकासारखे वागतात. आता इतकं सुंदर उत्तर दिल्यावरती तुम्हाला पण बोलण्याचं काम राहतं. म्हणजे लोक जेव्हा खोटं बोलतात ना तेव्हा ते अडचणीत येतात आणि मग त्यावेळेला त्याचा मी फायदा घेऊन थोडंसा म्हणजे स्पायसी खमंग करण्याकरता आणि मग पण त्यांना कॉर्नर नाही करायचं, तो विषय तिथे सोडून द्यायचा. तसंच गजरा हा सुद्धा माझ्याकडे एकदम ह्याने आला. तर गजऱ्यामध्ये माझ्यातला जो नरमविनोदी थोडंसं देण्याचा माझा हा आहे तो मला तिथे सापडला. आणि माझ्या सुदैवाने माझ्या दया डोंगरेसारखी अभिनेत्री ती माझी छान मैत्रीण होती, माझ्या नाटकात त्यांनी कामं केली होती, तर ती मला कॉम्पेअर म्हणून मिळाली. त्यामुळे कित्येक आम्ही 2 जण कॉम्पेअर करायचो. बहुतेक तिला मी एकटीला कॉम्पेअर करायला सांगायचो, मी लेखन करायचो आम्ही. तर तिचा पण त्याच्यामध्ये सुरुवाचा वाटा होता. आणि तिसरा विनायक चास्कर यांनी जो प्रोड्यूस केलं ना तो सांगायचा विषय अमुक तू मला सांग आणि तुला पाहिजे ते लिह. असं एवढं स्वातंत्र्य मिळाल्यावरती का नाही हे होणार चांगलं छान झालं ते सगळं. त्यामुळे की मला नाटकाने जेवढं लोकप्रियता आणि मिळाली ना तेवढीच लोकप्रियता मला त्या नाट्यावलोकन आणि गजरा या कार्यक्रमाने पण मिळाली, वाद नाही. आणि अजूनही कुठेही गेलो ना या ह्याच्यात सुद्धा नवीन पिढीला सोडून दे, त्यांना मी त्यामध्ये गजरे पाहिलेलेच नाही, त्यांचा दोष नाही. पण जुनी पिढी आहे ना ती अजून माझ्या गजऱ्याची आठवण करायला मोठं भाग्य आहे. खूप छान सर, तुम्ही छान सांगितलं या बाबतीत. आणि मला वाटतं की जसं तुम्ही नाट्यलेखन खूप तुमचं आहे छान, पण काही लघुपट आणि चित्रपट लेखन सुद्धा तुम्ही केलं आहे, तर त्या बाबतीत एक थोडक्यात सांगा ना. काय आहे हे बघ, मी चित्रपट केले त्याच्यामध्ये, पण माझ्या लक्षात आलं मी चित्रपट माध्यम हे लेखकाचं माध्यम नाही, ते टोटली दिग्दर्शकाचं माध्यम आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे काय असतं की त्याच्याकडनं भलत्या अपेक्षा ठेवायच्या नाही त्याच्यामध्ये, की आपल्या कथेचं किंवा त्यामुळे मी कुठचीच माझी कथा आपण कोणाला दिली नाही. माझ्या कथेवरती जे पटकथा केली त्या पटकथेने काय दिनवडे केले ते मला माहिती आहे. त्याच्यामध्ये संवाद मी लिहिले, पण तेव्हा मी ठरवलं की काय आहे कुठचंही सर्जन करताना तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद मिळायला पाहिजे. ही पहिली गोष्ट. मला त्याचा आनंद न मिळताना माझा त्रास व्हायला लागला तसा, की म्हणजे की तो चित्रपट पाहताना माझंच एक आहे असं जे 10 प्रश्न यायला लागला. त्यावेळेला म्हटलं लिहिले मी, सांगितलं तर खोटं वाटेल, पहिलं नाटक मी 66 साली लिहिलं, माझं रंगमंचावरती आलेलं. पण त्याच्या आधी माझा चित्रपट आला धनंजय नावाचा, ज्याचे पटकथा संवाद माझे होते. त्याच्यामध्ये केलं, चालला नाही तो 4 वेळेस चालला. मी फार उशिरा गेलो, संवाद पत्र दिले होते मी त्यातले आणि पटकथे थोडीसं बदलले, बाकी काही केलं नव्हतं. पण त्याचा पण मी त्याचा पण अनुभव घेतला. आणि लघुपट हे आणखीन एक आव्हानात्मक असतं. लघुपटामध्ये ते 20 किंवा 25 मिनिटाच्या पहिले लोकांना पाहता येत नाही, ते कंटाळवाणे होतात 20 मिनिटात म्हणून. पण आकाशवाणी आणि दूरदर्शन यांनी मला टाईम सेन्स प्रचंड दिला. 43 मिनिटं म्हणजे माझी 42 मिनिटांनी माझे कार्यक्रम संपवलेले आहेत. माझा कार्यक्रम कधीही आकाशवाणीला किंवा माझं स्क्रिप्ट आकाशवाणीला किंवा दूरदर्शनला एडिट करावं लागलं नाही, कापावं लागलं नाही टाईम एक्सटेंडिंगमुळे त्याच्यामुळे. आणि हे मला ट्रेनिंग त्याच्यामध्ये आकाशवाणीने दिलं. 18 मिनिटाची 17 मिनिटाची कविता, 17 मिनिटं आणि माझे कॅल्क्युलेशन इतकं जमलं, माझ्या आपोआप माझी लेखणी 17व्या मिनिटाला थांबत असेल.
आंबट गोळे वगैरे हे सगळे सिरियस 13 मिनिटाच्या असायच्या, त्या मी लिहिल्या. कधी कापावं लागलं नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे ती मंडळी खुश असत, कारण कुठचंही हे कापणं फार डोकेदुखी असते. कुठे कापायचं, कसं कापायचं. हां, काही असं. आणि काय असतं की आकाशवाणी आणि दूरदर्शनवरती मी जेव्हा काम करत होतो त्यावेळेला सगळी माणसं ज्यांना मला वाङ्मयीन सेन्स असलेली माणसं होती, आणि त्यामुळे त्यांना ते काळजी घेत असत की भलत्याने कापलं जाऊ नये. पण माझ्या बाबतीत तो कधी प्रश्न आला नाही, आणि याचं सर्व श्रेय दूरदर्शन आणि आकाशवाणी या माध्यमांना मी देतो. खूप छान सर. सर, नाट्य लेखन, दिग्दर्शन याच्याबरोबरच तुम्ही सूत्रसंचालन या क्षेत्रातही खूप मोठं योगदान दिलं आहे. आणि केवळ योगदान नाही तर तुम्ही कार्यशाळाही आतापर्यंत बऱ्याच घेतल्या आहेत, आणि नवोदित पिढीला एक मार्गदर्शनाचं काम तुम्ही अजूनही करत आहात. तर त्या बाबतीत थोडंसं सांगा ना. म्हणजे सूत्रसंचालन, मार्गदर्शन तर कसं असतं की एका ठराविक काळानंतर मला जाणीव व्हायला लागली की आता मला दूरदर्शन माध्यमाच्यामुळे मला अनेक मुलाखती घेतल्या, अनेक सूत्रसंचालनं केली, अनेक हे केलं की एक सूत्रसंचालन एक तंत्र आहे आणि कला आहे, आणि तिच्याकडे सिस्टमॅटिकली पाहिलं जात नाही. म्हणजे आम्ही ज्यावेळेला सूत्रसंचालनाच्या कार्यशाळा सुरू केल्या तोपर्यंत ज्याला बोलता येतं ना तो सूत्रसंचालन करीत असेल, आणि संस्थामध्ये सेक्रेटरी तो कसाही म्हणजे शोकसभा असो किंवा सत्कार सभा असो तो एका टोनमध्ये बोलला तरी चालतं त्याच्यामध्ये, कारण तो सेक्रेटरी आहे. पण हे बरोबर नाही त्याच्यामध्ये. तर आपण याच्यामध्ये व्यावसायिकदृष्ट्या केलं पाहिजे. म्हणून मी काय केलं, पहिली गोष्ट म्हणजे मी त्याचा रेग्युलर कोर्स तयार केला त्याच्यामध्ये, की त्याच्यामध्ये मला कुठच्या 10 गोष्टी मी शिकवीन. माईकचा वापर, माईकचा लोक करता येत नाही. मी तुम्हाला सांगायचो की इथेच बोलायला सुरुवात करतात आणि अर्ध वाक्य पुढचं ते तिथे बसलेल्या याच्यामध्ये जे आहेत वक्ते त्याने बोलतात. आणि मग कसं होतं, मी आमच्या कार्यशाळेत करून दाखवायचं की आज आपले जे पाहुणे आलेले आहेत त्यांनी 1 लाख रुपयाची देणगी दिली, ते त्याच्याकडे गेलं, ते त्याच्यावरती येत नाही. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मग त्याच्यावरती काय येतं, आता जे पाहुणे आहेत त्यांचे मी आभार मानतो, 1 लाखाची देणगी गेली तिकडे. हे जे होत होतं असायचं. त्यामुळे आणि मग मी म्हटलं की हे जर करायचं असेल तर मला माझ्या यांची प्रॅक्टिकल्स घेतली पाहिजे, आणि त्यामुळे माझ्या कार्यशाळा फार लोकप्रिय झाल्या त्याच्यामध्ये. या कार्यशाळा मी म्हणजे इंदोर, नागपूर, ग्वाल्हेरपासून सगळ्या ठिकाणी घेतलेले आहे. आणि परत काय आहे की इंदोरमध्ये हिंदीमध्ये घेतली, अर्धी हिंदी अर्धी इंग्लिश, एके ठिकाणी केवळ इंग्लिशमध्ये, नागपूरमध्ये परत वेगळ्या नागपुरी हिंदीमध्ये. त्याच्यामध्ये आमचं हिंदी म्हणजे बंबई हिंदी ना, बंबई या हिंदीला कोण हे करतं असायचे लोक. त्यामुळे जिथे मग बंबई हिंदीचा वास येईल त्यावेळेला इंग्लिशमध्ये आधार घ्यायचा. पण आशय समजला पाहिजे त्यांना, आणि त्याच्या महत्त्वाचा. त्यामुळे मला कुठून कोणतीच गोष्ट नाट्यलेखनाची, जसं मी म्हणतो की नाट्यलेखन इट इज 25% इन्स्पिरेशन अँड 75% परस्पिरेशन. तुम्हाला घाम काढावा लागतो, तंत्र येते, ते तंत्र शिकवायला पाहिजे. मी गोव्याला 8 दिवसाची आंतरशाळा याच्यामध्ये नाट्याची कार्यशाळा घेतली. मी जेव्हा नाट्यलेखनाचं जेव्हा नाट्य संमेलनाचा अध्यक्ष झालो तेव्हा त्याच्या पुढच्या वर्षात मी सांगली, सातारा, कोल्हापूर, नंतर बारामती, तिकडे याला अमरावती, या सगळ्या ठिकाणी मी लेखनाच्या नाट्यलेखनाच्या कार्यशाळा गेल्या. आणि माझ्या नाट्यलेखनाच्या कार्यशाळेतून 1-2 मला नाटककार पण मिळाले, ज्यांची नाटकं पुढे व्यावसायिक रंगमंचावरती आली. तुमच्या आमच्या प्रत्येकामध्ये लेखक असतो, नाटककार असतं, नाटककार असतो, नट असतो. त्याला फक्त घडवावं लागतं, त्या घडवावं लागतं. आणि घडवण्याकरता कोणीतरी माणूस असावं लागतं. आमच्या काळात कार्यशाळा नव्हत्या, आम्हाला सगळं जे करावं लागलं ते एकलव्य पद्धतीने करावं लागलं. आधीच्या पिढीच्या नशिबाने त्यांना प्रत्येक गोष्टीसाठी कार्यशाळा आहेत, त्या कार्यशाळेला मिळाव्यात आणि आणखी कलाकार घडले जाते. आपलं जे काही आपल्याला थोडंफार ज्ञान येत आहे ते आपल्याकडून फुकट जाऊ नये या भावनेने मी कार्यशाळा केल्या.
आणि करतो त्याचं कारण केवळ ते मिशन म्हणून मला त्यात खूप खूप आनंद होतो की जे मी शिकलो माझ्या गुरुकडून ते मी भरभरून इतरांना देऊ शकतोय आणि ती तुझ्यासारखे माझे काही विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत ते अजून माझ्याकडे येतात माझा हे घेतात त्यांचं मिळालेलं यश त्यांना मला सांगतात तेव्हा मला कृतकृत्य वाटतं. सरांविषयी एक छोटंसं मी 2 मिनिटं सांगते की सर केवळ एक उत्तम शिक्षक नाही आहेत तर एक उत्तम प्रोत्साहनही देतात. म्हणजे एखादं लेखन त्यांना आवडलं किंवा आपली एखादी गोष्ट त्यांना आवडली तर असं असतं की प्रत्येक कलाकाराला कुठेतरी दाद हवी असते, त्याला एक प्रोत्साहन हवं असतं की त्याच्यातला तो गुण तसाच तो पुढे अजून छान पद्धतीने जोपासेल. तर सर तुमच्याकडनं मला ते खूप छान मिळालं आहे आणि मी नक्कीच प्रयत्न करीन की पुढेही माझ्याकडनं काही छान गोष्टी त्यातनं तयार होतील असं मी प्रयत्न करेन. तर आता तुम्ही सांगितलं की आशय हा फार महत्त्वाचा असतो. तर आता आत्ताच्या पिढीमध्ये म्हणजे तुम्ही आत्ताच्या जनरेशनचा विचार केला तर बरेच अनेक माध्यमं आले म्हणजे OTT, YouTube, त्याच्यानंतर वेब सिरीज आणि ह्या सगळ्या गोष्टी. तर प्रत्येक माध्यमामध्ये अर्थात लेखन वेगवेगळ्या पद्धतीने होत असतं पण कुठेतरी असं जाणवतं सर की एक जी सहजता किंवा एक जे तुमच्या काळातल्या लेखकांमध्ये होतं म्हणजे एक आशय सहजता किंवा त्यातला एक सुलभपणा तो कुठेतरी आजकाल हरवत चाललाय. म्हणजे तितकंसं कॅची होत नाही किंवा असं वाटतं की जबरदस्तीने लिहिलेलं लेखन आहे किंवा दिग्दर्शकाने सांगितलंय की नाही मला अशा एपिसोडमध्ये हे पाहिजेच तर लिहा चला. तर अशा पद्धतीचं लेखन वाटतं. कुठेतरी एक सहजता एक सोपेपणा हा कुठेतरी आजकाल हरवत चाललाय आमच्या पिढीमध्ये. तर आमच्या जनरेशनला जे नवोदित लेखक आहेत जे ह्या फील्डमध्ये करिअर करू बघतायत नाटक लेखन वगैरे ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही काय सल्ला द्याल? काय आहे त्याचं मुख्य कारण असं की हल्लीच्या पिढींचं वाचन कमी असल्यामुळे त्यांचे विचार स्पष्ट नसतात. विचार स्पष्ट नसले की आशयाच्या अभिव्यक्तीला अडथळा येतो. तुम्हाला शब्द शोधावे लागतात की एखाद्या गोष्टीवरती चिंतन करणं मनन करणं हे हल्ली हरवत चाललं आहे. आज झटपट ज्याला म्हणतात मागणी तसा पुरवठा याप्रमाणे लेखन केलं जातं त्याच्यामध्ये. तर तसं न करता की ज्याला म्हणतात परत आपलं जे आपण लिहितो किंवा आपण जे काही अभिव्यक्त करतो त्याच्यामध्ये अतिशय अत्युत्तम आहे ते अशी प्रत्येकाचा एक गैरसमज निर्माण झालेला असतो त्याच्यामध्ये. तुमच्या लेखनाकडे तुम्हाला अधिक पद्धतीने पाहता यायला पाहिजे. मी माझ्या कित्येक नाटकांचे लेखनाचे अंकच्या अंक फाडून फेकून दिले कारण ते मला स्वतःलाच आवडले नाही. आजची पिढी असं करते का? नाही करणार की नाही करत. त्याचं कारण असं आपल्या शब्दांवरती जरूर प्रेम करावं पण ते शब्द प्रेम करण्याच्या लायकीचे आहेत की नाही हे आधी तपासून पाहा. आणि ते आपणच आपले लोकांनी सांगितल्यापेक्षा की आता थांबा पुढे कशाला लिहित आहे त्यापेक्षा तुम्हीच थांबा ना त्याच्यामध्ये प्रेम करा. मी थांबतो बंद असा जेव्हा मला असं वाटतं की मला आनंद मिळत नाही आहे कारण मी लेखनाचा अट्टहास करण्याचा करतो की काय अशी मला जराशी शंका आली मी लेखन थांबवतो. काही वर्षापूर्वी मी 3 वर्षाचा ड्रॉप घेतला होता आणि 3 वर्ष थांबल्यानंतर मी परत नाटकं लिहिली. ती 1-2 महिन्यामध्ये 3 नाटकं माझी रंगमंचावरती आली. नवीन नाटकं. हे कसं होतं 3 वर्ष चिंतन केलं त्याच्यामध्ये. काही नाटकं मी त्याला म्हणतात की मंत्रली चित्रवेल हे नाटक लिहायच्याकरता मी सायकोलॉजीवरची अनेक पुस्तकं वाचली त्याच्यावरती अनेक केसेस वाचल्या आणि त्यापेक्षा जवळजवळ किमान 2 ते 3 वर्ष मी त्या कथेवरती विचार करीत होतो आणि मग ते अंतिम त्याला स्वरूप मिळाल्यावरती मी ते हे केलं त्याचं लेखनाला सुरुवात केली. आणि परत की लेखनाला सुरुवात तुम्ही करता आणि कुठे जायचं ते माहीत नसतं म्हणून स्पष्ट डोक्यामध्ये जोपर्यंत विचार नाही आहे ना तोपर्यंत लेखनाला काही अर्थ नाही.
नुसतेच ते शब्दांचे बुडबुडे असतात. त्या बुडबुड्यांना काही अर्थ नाही, मिळत काही नाही. खूप छान सांगितलं ते की दिशा आपली नक्की नीट पाहिजे आणि कुठे जायचंय हे अंतिम रिझल्ट आपल्या डोक्यात नक्की पाहिजे की मधली वाट आपण त्या पद्धतीने नक्कीच हे करू शकतो. तर एक शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते. आयुष्याच्या इतक्या मोठ्या प्रवासात तुम्हाला अपयशाचा कधी सामना करावा लागला का, किंवा तो तुम्ही कसा केला, आणि त्या बाबतीत आमच्या पिढीला तुम्ही 1-2 वाक्यांमध्ये काय सांगाल? अपयश हा जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे आणि प्रत्येकाला केव्हा ना केव्हा तरी अपयश येतं आणि ते अपयश यायलाच पाहिजे. कोणताही माणूस सगळी नाटकं सगळी त्याचे लेख यशस्वी आहेत असं म्हणूच शकत नाही. अगदी मोठमोठे लेखक सुद्धा त्यांचं लेखन फसलेलं असतं. फक्त ते फसलं आहे हे कबूल करण्याचा प्रामाणिकपणा लागतो त्याच्यामध्ये. माझे काही नाटकं फसले. एका नाटकाचे फक्त 3 प्रयोग झाले, एका नाटकाचे फक्त 8 प्रयोग झाले, एका नाटकाचे 20 प्रयोग झाले, ते काही नाटकांचे 500 आणि 1000 प्रयोग झाले. अपयश माणसाचे पाय जमिनीवरती ठेवतो. एकच उदाहरण सांगतो आणि हा आपण संवाद संपायला त्याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे म्हणून सांगतो की माझं जेव्हा पहिलं नाटक व्यावसायिक नाटक आलं कातेच्या चंद्राच्या अगोदर सूर्यजुळता गीत तुटे, त्याच्यामध्ये मामा पेंडसे हे माझे गुरु माझ्या दिग्दर्शनाच्या ह्याच्यामध्ये. त्यांच्या दिग्दर्शनाखाली मी पहिलं 3 अंकी नाटक केलं वहिनी म्हणून. त्याच्यामध्ये ज्या मामाने वहिनीच्या नाटकामध्ये भूमिका केली होती, ती भूमिका त्यांनी माझ्याकडून बसवून घेतली. त्याच्यामध्ये त्यांनी ते माझ्या या व्यावसायिक नाटकामध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका केली होती. आणि हे मला मामा पेंडसे जे माझे गुरु ते मला नाटकाच्या तालमीच्या वेळेला अहो जाहो म्हणायचे. हल्लीची पिढीचं करते, हल्लीची पिढी या यार कैसे हो तुम, हरकत नाही. ते मला तसं म्हणायचे. त्याच्यामध्ये कसा तुम्ही आहो वगैरे. नाटकाचा पहिला प्रयोग त्यावेळेला ते आले रंगमंचावरती, म्हणाले उभे राहा. उभं राहिलं काय आणि त्यांनी माझा चरणस्पर्श केला. तर मामा तुम्ही काय करताय, तुम्ही माझे गुरु आहात, मी तुम्हाला नमस्कार करायचा आणि आशीर्वाद घ्यायचा नाही. आज तुम्ही लेखक आहात, मी तुमच्या शब्द वाहून आम्हाला आहे आरव आहे. तुमचे शब्द मी आज बोलणार आहे, माझे शब्द नाही. आणि मी तुम्हाला सुरेश करीना नमस्कार नाही केला, मी तुमच्यातल्या सरस्वतीच्या अंशाला नमस्कार केला. आणि या एका वाक्याने मला आयुष्यभर जमिनीवरती ठेवलं. हे तुझं नाही आहे, तुझे काही यश किंवा अपयश हे तुझं नाही आहे, सरस्वतीच्या अंशाचं आहे. त्यामुळे मला कधी माझ्या यशाचं कधी ते डोक्यात गेलं नाही किंवा अपयशाने मी खचलो नाही. अपयशाने खचलो असतो तर 31 नाटकं लिहून झालीच नसती. आणि यशाने जर फुगलो असतो तर माझ्याकडनं अपयशी नाटकं कधी आलीच नसते. अपयशाला जो माणूस घाबरतो ना तो कधीही आयुष्यामध्ये काही करू शकत नाही. अरे अपयश केलंच पाहिजे, अपयश केलं पाहिजे, याच्याची गोडी त्यांनी वाढते. तर तुम्हाला जे काही मिळालं असेल सरस्वतीच्या अंशाने दिलेले हे लक्षात ठेवा आणि तुमच्या पाय जमिनीवरती राहतील. तर हा होता आजचा पहिला एपिसोड. कसा वाटला मला नक्की कळवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. पुढचा एपिसोड मी पुढच्या महिन्यामध्ये नक्की अपलोड करीन एका नवीन कलाकाराबरोबर. तोपर्यंत नमस्कार.